नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सरळ सेवा भरतीच्या मार्फत विविध पदांसाठी खूप साऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेले आहेत, काही ऑनगोइंग आहेत आणि काही येणार आहेत। त्याच्यामुळे तयारी बिलकुल तुम्ही तयारीमध्ये कुठलाही खंड पडू देऊ नका। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो सेशन आपण घेतोय, या सेशन मध्ये आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 2023 याच्यासाठीच्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, तर याच्या फॉर्म फिलिंग मध्ये काय काय स्टेप्स असणार आहे, कुठल्या पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आपल्याला भरायच्या आहेत, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, जेणेकरून भविष्यातील प्रॉब्लेम्स येणार नाहीत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की सर प्रत्येक वेळेस फॉर्म फिलिंगची काय एकतर IBPS किंवा TCS असतं, TCS मध्ये फॉर्म मध्ये तुम्हाला अपलोड करायचे असतात डॉक्युमेंट, आणि इथे तर काय डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे नसतात। एवढा सरळ सोपा भाग आहे, पण तरीही विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये खरंच खूप प्रॉब्लेम्स येतात आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र आम्हाला कॉल करतात किंवा ते जेव्हा हेल्प डेस्कला कॉल करतात तेव्हा तिकडे कॉल उचलले जात नाहीत। मग अशा वेळेला अगोदरच जर आपण काळजी घेतली तर खूप चांगली गोष्ट होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 2023 याच्यामधल्या ज्या जेई पोस्ट कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल साठीच्या ज्या जागा आलेल्या आहेत, तसंच विविध पदांसाठी सुद्धा संवर्गासाठी सुद्धा जागा आलेल्या आहेत, तर त्याच्या फॉर्म फिलिंगची प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये या ऑनलाईन सेशनमध्ये घेतोय। तर याच्यामध्ये आपण फॉर्म फिलिंग करताना जी तुमची स्टेप वाईज प्रोसिजर आहे ती कंप्लीट प्रोसिजर आपण घेणार आहोत। याच्यामध्ये काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, वन बाय वन आपण स्टेप बघूया। सगळ्यात महत्त्वाचं की IBPS ही एक्झामिनेशन कंडक्ट करणार आहे। आता IBPS एक्झाम कंडक्ट करणार आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला काही बेंचमार्क माहिती आहेत। तर वेबसाईट बघा, ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट तुमच्या औरंगाबाद किंवा ज्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतो आपण, तर ती वेबसाईट आहे। त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, आणि जर तुम्ही लिंक बघितली म्हणजे ऍप्लिकेशन करण्यासाठी, तर ibpsonline.ibps.in ओके, CSMC VPURG ओके 23 हे जे मेन्शन केलेलं आहे, तर याच्यामध्ये हायलाइट करण्यासारखी गोष्ट आहे की IBPS ही एक्झाम घेणार आहे। ज्यावेळेस IBPS एक्झामिनेशन कंडक्ट करते, तर त्याच्या फॉर्म फिलिंग मध्ये लक्षात घ्या, कुठलंही डॉक्युमेंट ते मागत नाही। डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नसते। इथे फक्त दोन डेटा तुम्हाला अपलोड करायचा असतो, एक असतो तुमचा फोटोग्राफ ओके, आणि दुसरे असते तुमची साइन सिग्नेचर किंवा थंब इम्प्रेशन। या दोनच गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागतात, पण बाकीच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायच्या असतात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल प्रोसेस आहे। याच्यामध्ये तुम्हाला नवीन निर्माण करायचं आहे, जे ज्याला आपण अकाउंट म्हणतो, खातं, अर्ज सादरीकरण म्हणजे ऍप्लिकेशन, प्रेझेंटेशन, प्रोफाईल जे आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचं छायाचित्र आणि स्वाक्षरी, साइन अँड फोटोग्राफ, आणि ऑनलाईन फी भरायची आहे तुम्हाला, आणि अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवणे। आता इथे मी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही नेहमी सांगत असतो, तर तुम्हाला जे ID आणि पासवर्ड जनरेट झालेला आहे तो कुठेतरी लिहून ठेवा, मेलवर टाका, ड्राईव्हला टाका, टेलिग्राम मध्ये सेव्ह मेसेज किंवा सेल्फ मेसेज याला टाकून ठेवा, म्हणजे तो कुठेही जाणार नाही। आणि नुसतं ID पासवर्ड लिहून नाही ठेवायचा, तर त्याला पूर्ण रेफरन्स लिहायचा की हा ID हा पासवर्ड माझ्या या परीक्षेसाठीचा आहे, या पदांसाठीचा आहे। कारण तो भरताना या प्रोसेस सांगताना सोपं वाटतं, पण ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो त्यावेळेस खूप धावपळ होते। ओके, तर मग अजून एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये, की आम्ही जसं नेहमी सांगतो की दोन इन्फॉर्मेशन खूपच महत्त्वाच्या आहेत। एक आहे तुमचा मोबाईल क्रमांक, जे तुमचा मोबाईल नंबर आहे तो व्हॅलिड असला पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तो रनिंग मध्ये, करंट मध्ये सुरू असला पाहिजे। तोसाच नंबर तुम्ही द्या, कारण त्याच्यामध्ये वन टाइम पासवर्ड येईल, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन येईल, तुम्हाला ID आणि पासवर्ड त्याच्या माध्यमातून येईल। आणि दुसरं सुद्धा सेकंड स्टेप व्हेरिफिकेशन मध्ये तुमचा जो मेल ID असतो तो सुद्धा मागितला जातो। त्याच्यामुळे हा सुद्धा मेल ID तुमचा व्हॅलिड असला पाहिजे, चालू असला पाहिजे, नाही तर बरेच प्रॉब्लेम येतात। तुम्ही म्हणाल सर ह्या तर खूप सोप्या गोष्टी आहेत, माहिती आहे आम्हाला। विद्यार्थी मित्रांनो, अजूनही काही विद्यार्थी आहेत की ज्यांचा हाच प्रॉब्लेम येतो। आता झेडपीच्याच एका विद्यार्थ्याचा कॉल आला होता आम्हाला की सर त्याच्यामध्ये जो नंबर आम्ही दिला
चुकून तो नंबर काय झालाय की तो सुरूच नाहीये. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत, पण याला सुद्धा तुम्हाला याला सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करावं लागणार आहे. तर या वेबसाईट वरती, या लिंक वरती गेलात तर छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा हा फ्रंट जे डेस्कटॉप आहे किंवा ज्याला आपण म्हणतो डॅशबोर्ड आहे तो कळेल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की 23 ऑगस्ट 2023 पासून फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे. तर कमेंटमेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन, तर 23 ऑगस्ट पासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि कधीपर्यंत आहे क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन, तर 12 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलिंग करता येणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. इथे सुद्धा एक साधारणतः त्यांनी 20 दिवसाचा कालावधी दिलेला आहे तुम्हाला फॉर्म भरायला. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो, आम्ही नेहमी फॉर्म फिलिंगच्या व्हिडिओमध्ये सांगतो, एकदम घाई करायची नाही, सुरुवातीला भरायचं नाही, सगळी माहिती घ्यायची, व्यवस्थित माहिती वाचायची, YouTube वरती व्हिडिओज बघायचे की कशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतर फॉर्म भरायचा. पण शेवटच्या 2-4 दिवसांमध्ये सुद्धा भरू नका. जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड तुम्हाला विद्यार्थ्याला मनस्ताप झालाय, कारण गोष्टी क्लिअर नव्हत्या, आयडिया नव्हती, कशा प्रकारे भरायचं हे माहिती नव्हतं. आम्ही 3 सेशन केले तरी फोन विद्यार्थ्यांचे येत होते. त्याच्यामुळे एकदम घाई करायची नाही, पण एकदम 11th आवरला सुद्धा जायचं नाही. तर 23 तारखेला आहे, तर तुम्ही 28, 29, 30 तारीखला या महिन्याच्या शेवटपर्यंत भरायचा. नाही तर तिकडे 12 सप्टेंबर दिलंय, तर 10, 11, 12 ला बिलकुल जायचं नाही. सर्व्हर प्रॉब्लेम देतो, साध्या साध्या गोष्टीला प्रॉब्लेम येतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जे इथे महत्वाचं मेन्शन करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला जर एडिट करायचा असेल फॉर्म, क्लोजर फॉर एडिटिंग अप्लिकेशन डिटेल्स, तर ती सुद्धा शेवटची तारीख 12 सप्टेंबर आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. आणि प्रिंटआउटची डेट त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केली आहे, लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर अप्लिकेशन. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंट काढता येत नाही. झेडपी मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आला. त्यांनी त्यावेळेस आनंदाच्या भरात माझे पैसे कटले, माझा फॉर्म सबमिट झाला, ओके डन, क्लोज केलं अप्लिकेशन, विसरले आणि प्रिंट काढायला गेले तर प्रिंट निघत नव्हती. तर प्रिंट काढण्यासाठी त्यांनी 27 म्हणजे तुमच्या 12 सप्टेंबरच्या नंतर 27 सप्टेंबर तारीख दिलेली आहे. कशासाठी? प्रिंट काढण्यासाठी. आणि पेमेंट भरण्यासाठी जी तारीख आहे ती 23 पासून 12 पर्यंत आहे. नो इश्यू. इथे तुम्हाला जायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्या साईट वरती अर्धवट सोडून फॉर्म परत, तर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड आला असेल तर तो इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचा तुमचा पासवर्ड आणि हे सिक्युरिटी करून तुम्ही सबमिट केलं की तुम्ही जाऊ शकता. किंवा तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन वरती गेलात तर तुम्ही नव्याने रजिस्ट्रेशन करू शकता. आता त्यांनी क्लिअर स्टेप वाईज प्रोसिजर सांगितली आहे आणि खूप छान पद्धतीने इन्फॉर्मेशन दिली आहे जी तुम्हाला मी सांगतोय. तर तिथे त्यांनी न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच्या खाली, याच्या खालीच तुम्ही ही सुद्धा पर्टिक्युलर डॅशबोर्ड वरती बघू शकता. इथे काय म्हटलंय, हाऊ टू अप्लाय. अप्लिकेशनची कंप्लीट प्रोसिजर त्यांनी सांगितली आहे. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांचे काय प्रश्न असतात त्याची उत्तरं त्यांनी दिली आहे. इम्पॉर्टंट पॉइंट्स त्यांनी सांगितलेत. आणि फोटोग्राफ आणि साइन स्कॅन कसं करायचं, अपलोड कसं करायचं, ही सगळी सिस्टमॅटिक प्रोसेस त्यांनी सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत हे इम्पॉर्टंट पॉइंट्स हे वाचून घेणं खूप आवश्यक आहे. जसं झेडपी मध्ये होतं तसंच इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या ज्या प्रोसिजर्स आहेत, त्यांनी फी रिसिप्ट काय आहे, पेमेंट काय आहे, ई रिसिप्ट प्रिंट कधी घ्यायचंय, त्यांनी सांगितलं इथे बघा की तुमची ई रिसिप्ट आहे, प्रिंटेड फॉर्मॅट आहे, तर तो प्रिंटेड फॉर्मॅट घ्यायचा आणि तो स्वतःजवळ ठेवायचा. तुमच्या फॉर्म फिलिंग मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करताय तुम्ही करू शकता विदाउट एनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्याच्यामुळे डॉक्युमेंट लागणार नाही. पण ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला सगळे प्रेझेंट करावे लागेल. येते लक्षात? तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अप्लाइंग ऑनलाईन अँड अप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस, हे जे आहे तुम्ही जे फी भरणार आहात ते फी परत मिळणार नाही कुठल्याही कंडिशन मध्ये. आणि 23 ऑगस्ट पासून तर 12 सप्टेंबर पर्यंत डेट आताच बघितली आपण. ठीक आहे.
त्याच्यानंतर फोटो स्कॅन कसा करायचा, सिग्नेचर स्कॅन कशी करायची, हे सगळं सांगितले, त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे. परत याच्यामध्ये एक अजून गोष्ट त्यांनी जिथे मेन्शन केलंय की कॅपिटल लेटर्स विल नॉट बी ऍक्सेप्टेड, सही करताना त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर नको. अशा वेळेस आता विद्यार्थ्यांनी काय केलं, नवीन सही तयार केली स्मॉल लेटर्स मध्ये. मग त्या केसमध्ये हे लक्षात घ्या की ती सही तुम्हाला लक्षात आली पाहिजे, त्याची सवय असली पाहिजे, आणि ऍट द टाइम ऑफ व्हेरिफिकेशन एक्झाम देताना तिथे तुम्हाला प्रॉपरली ते तशीच काढता आली पाहिजे. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फोटोग्राफचं वगैरे सगळं त्यांनी मेन्शन केलं, हे आपण परत एकदा बघू. इथे त्यांनी ब्लॅक म्हटलंय, पण ब्लॅक ब्ल्यू चालतं व्हाईट बॅकग्राऊंडवर. ठीक आहे, आता आपण 1 बाय 1 स्टेप्स बघूया छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या फॉर्म भरण्यासाठी. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ह्या प्रोसेसेस आहेत. तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे, तुमचे पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत, त्याला तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता, आणि स्पेसिफिकली प्रिंट घेऊन तुम्ही पेमेंट करून हे फॉर्म सबमिशन करू शकता. तर ह्या नंबर ऑफ स्टेप्स आहेत. आपण बेसिक इन्फॉर्मेशन पासून सुरुवात करूया. आता न्यू रजिस्ट्रेशन तुम्ही केलं की पहिली गोष्ट ते या स्क्रीनवरती जाईल, म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशनच्या. इथे काय करायचंय, तुम्हाला नाव लिहायचे. तुम्ही म्हणाल सर हे खूपदा झालंय, आता IBPS चे आम्ही खूप फॉर्म भरलेत, प्रत्येक वेळेस 900-1000 रुपये भरलेत, आता हे सांगू नका. पण तरीही विद्यार्थी मित्रांनो खूप प्रॉब्लेम येतो विद्यार्थ्यांना, येते लक्षात. मग आता इथे बघा, फर्स्ट नेम कन्फर्म फर्स्ट नेम. आता फर्स्ट नेम आहे तर तुमच्या मॅट्रिक्युलेशन नुसार स्पेसिफिकली आपण इथे फिल करत असतो. आता इथे मी पहिलं नाव टाकलंय ते कन्फर्म केलं, मिडल म्हणजे वडिलांचं असेल, पतींचं असेल, लास्ट नेम म्हणजे सरनेम, म्हणजे इथे कुठलंही कन्फ्युजन नाही, यानुसारच तुम्हाला करावं लागेल. ओके, येते लक्षात. मग आता इथे स्पेसिफिकली मी मेन्शन केलेलं आहे नाव माझं. नेम एंटर्ड इन द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म शुड बी मॅच एक्झॅक्टली विथ द रिक्वेसाइड डॉक्युमेंट्स. फोटो ID असेल, ओके, तर ते सेम असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा एक्झाम सेंटरला जाल आणि अप्लाय स्पेसिफिक केलेलं त्यांना दाखवाल, तर त्यावेळेस तुमचं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यावरचं नाव आणि इथे जे तुम्ही नाव टाकलंय ते सेम असायला पाहिजे. येते लक्षात. पहिलं नाव म्हणजे तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि सरनेम. त्याच्यानंतर हे स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट तुमचं व्हॅलिडेट झालं पाहिजे डॉक्युमेंट सोबत. म्हणजे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड नंबरवरही तेच नाव असलं पाहिजे. एक्स्ट्रा A असणे, एक्स्ट्रा B असणे हे चालणार नाही. मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, तो कन्फर्म करायचा आहे. हे खूप महत्वाचा मोबाईल नंबर आहे, नेहमी आम्ही सांगतो. अल्टरनेट दिला तरी चालेल, त्यांनी मॅन्डेटरी केलेला नाही. ओके, ईमेल मॅन्डेटरी आहे, तो परत एकदा व्हेरीफाय करायचा. हा कॅप्चा टाकायचा आणि स्पेसिफिकली तुम्ही इन्फॉर्मेशन दिली की डायरेक्ट ते नेक्स्ट वरती जाईल. बऱ्याचदा असं होऊ शकतं इथे की तुम्ही टाकलंय काहीतरी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन तुमची, आणि इथे रेड कलर मध्ये जेव्हा तुम्ही सेव्ह आणि व्हॅलिडेट करता, इथे रेड कलर मध्ये काहीतरी कमेंट आली की इट इज नॉट व्हॅलिडेट, इट इज नॉट पर्टिक्युलर करेक्ट. मग त्या केसमध्ये प्रॉब्लेम यायला नको. आता इथे बघा, स्पेसिफिकली कंप्लीट रजिस्ट्रेशन IBPS. ओके, जो काही डेटा तुम्ही टाकणार आहात तो सगळा डेटा जो आहे तो प्रॉपर वेनी तुम्हाला तिथे करावा लागेल. त्यांनी मेन्शन केलंय, आर यू शुअर द डेटा एंटर्ड इज करेक्ट as no changes edit application will be allowed after complete registration. कंप्लीट रजिस्ट्रेशन केल्यानंतर याच्यामध्ये काही चेंज करता येणार नाही, त्याच्यामुळे पहिलेच बघून घ्यायचं नॉमेनक्लेचर वगैरे. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, स्पेसिफिकली तुम्ही क्लिक केलं की त्याच्यामध्ये स्पेसिफिकली इथे मी सांगितलं तुम्हाला हे सगळे एंट्री केली आणि नेक्स्ट केलं की हा मेसेज येईल. तुम्ही ओके केलं की हा पर्टिक्युलर डेस्कटॉप वरती डॅशबोर्ड येईल. आता इथे काय काय मेन्शन करायचंय बघा. इथे सगळ्यात महत्वाचं की तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं सुरुवातीचं तर तुम्हाला एक ID मिळेल, एक पासवर्ड मिळेल. तर युअर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर इज, इथे रजिस्ट्रेशन नंबर दिलाय बघा माझा, त्यानंतर पासवर्ड दिलाय. मी परत एकदा सांगतो, सगळ्या डिजिटल मीडियावर, ड्राईव्हवर, मेलला हा टाकून ठेवायचा. कारण रिकव्हर करायचा असेल तुम्हाला, ओल्ड पासवर्ड हरवला, विसरलो, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गाईडलाईन इथे दिलेल्या आहेत की फोटोग्राफ सिग्नेचर कसं असलं पाहिजे. तर इथे ते अपलोड करायचं, याला कन्फर्म करायचं की आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड फोटो अँड ऍग्री फॉर द मेन्शन नोट. इथे तुम्हाला सही करायची आहे, त्याला सुद्धा ऍग्री करायचंय.
ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट प्रेस करायचंय. आता याच्यामध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत फोटोग्राफ आणि सिग्नेचर साठीच्या, त्या मी हायलाइट करून तुम्हाला प्रोव्हाइड करतो. इथे बघा फोटो आणि सिग्नेचर मध्ये तुम्ही आता आणि इथे आयडी आणि पासवर्ड मिळाला, हा तुम्हाला व्यवस्थित ठेवावा लागेल. ठीक आहे. तर बघा फोटोग्राफ साठी त्यांनी काय मेन्शन केलंय की इमेज जी आहे ती कशी असली पाहिजे, तुमची जी हाईट आहे 4.5 सेंटीमीटर आणि जी विड्थ आहे ती 3.5 सेंटीमीटर. ओके, रिसेंट असला पाहिजे फोटो पासपोर्ट स्टाईलचा आणि कलर पिक्चर असला पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट चालणार नाही. ओके, मेक शुअर दॅट द पिक्चर इज इन कलर टेकन अगेन्स्ट अ लाईट कलर्ड, प्रिफरली व्हाईट और बॅकग्राऊंड. ओके, व्हाईट बॅकग्राऊंड वरती किंवा लाईट ब्ल्यू बॅकग्राऊंड वरती पाहिजे. कॅप, हॅट, डार्क ग्लासेस नॉट ऍक्सेप्टेबल, हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्याचं डायमेन्शन पिक्सेल मध्ये दिलेलं आहे. साईज जी दिलेली आहे त्या फाईलची ती 20 KB to 50 KB दिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, रिपीटिव्ह आहे पण ह्या लक्षात ठेवाव्या लागतील. आणि तसंच सिग्नेचर साइन साठी सुद्धा मेन्शन केलं. साइन जे आहे स्पेसिफिकली या डायमेन्शन मध्ये पाहिजे, व्हाईट पेपरवर पाहिजे आणि ब्लॅक इंक त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, तर हॅज व्हाईट पेपर विथ अ ब्लॅक इंक पेन. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली खाली एका ठिकाणी त्यांनी ब्ल्यू सुद्धा म्हटलेलं आहे, पण ब्लॅकने केलेलं कधीही चांगलं. तर हेही लक्षात ठेवा, त्याचे डायमेन्शन्स लक्षात ठेवा, नाहीतर प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, फक्त एवढं मात्र आहे की स्पेसिफिकली तुम्हाला हे फॉलो करावं लागेल. द अप्लिकंट हॅज पुट हिज हर थंब इम्प्रेशन ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक और ब्लू इंक. पण हे इथे जे ब्ल्यू इंक म्हटलंय हे कशासाठी म्हटलंय? थंब इम्प्रेशन साठी म्हटलंय. थंब इम्प्रेशन असेल तर, पण जर तुमची सही असेल तर ती मात्र ब्लॅक इंक पेननीच पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंड वरती. आणि तेही दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची की तुमची जी सही आहे ती कॅपिटल लेटर मध्ये नको. ठीक आहे, तर हे झालं तुमचं फोटो आणि सिग्नेचर बद्दल. तर इथे बघा स्पेसिफिकली मी काय केलंय, माझा फोटो अपलोड केलाय, इथे टिक केलंय, तिथे दिसलाय डायरेक्ट फोटो. इथे साइन अपलोड केली, इथे टिक केलंय, माझी सही सुद्धा इथे दिसलेली आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही व्हॅलिडेट करू शकता. व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेज मध्ये जाता. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन झाली, फोटो सिग्नेचर झाली. आता तुम्हाला डिटेल्स फिल करायचे. डिटेल्स मध्ये परत वेगवेगळे पार्ट आहेत. एक आहे बेसिक इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स, आणि त्यानंतर लँग्वेज. तर 1 by 1 जर जायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा आता इथे बघा बेसिक डिटेल्स काय काय टाकायचे. बेसिक डिटेल्स मध्ये तुम्हाला केडर टाकायचंय आणि पोस्ट सिलेक्ट करायची. आता केडर म्हणजे काय, तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये खूप सारे प्रवर्ग आहेत, म्हणजे खूप सारे तिथे पर्टिक्युलर डिपार्टमेंटशी रिलेटेड त्या जागा आहेत. मग त्याच्यामध्ये कुठला तुमचा स्पेसिफिक पर्टिक्युलर कॅडर असेल तो, आणि नंतर पोस्ट जेई असेल, अजून काही असेल. ओके, आता जसं फॉर एक्झाम्पल सपोज इथे पोस्ट कॅटेगरी सिलेक्शन आहे बघा, तर कॅडर मी सिलेक्ट केला. जसं कॅडर इथे काय आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस क्लास 3, अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3. दुसऱ्या काय आहेत, ऑडिट सर्व्हिस क्लास आहे म्हणजे लेखा परीक्षण, अकाउंट सर्व्हिस आहे लेखा सेवा, टेक्निकल सर्व्हिसेस क्लास 3 आहे तांत्रिक जे सेवा असतात. ओके, पब्लिक हेल्थ आहे, अॅनिमल हजबेंड्री आहे, त्याच्यानंतर फायर ब्रिगेड सर्व्हिसेस आहेत. तर हे जे आहेत हे काय झालं तुमचं, हे बेसिकली तुमचं काय झालं केडर. आणि त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता इथे मी काय केलेलं आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिलेक्ट केलं क्लास 3 वाल्या. मग इथे काय येईल मला, जेई इलेक्ट्रिकल, जेई मेकॅनिकल, जेई सिव्हिल इंजिनिअरिंग. तर हे आपल्याला कळलं पाहिजे. तर सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कॅडर नुसार श्रेणी सिलेक्ट करायची आणि नंतर काय सिलेक्ट करायचं, तर तुम्हाला इंजिनिअरिंग स्ट्रीम म्हणजे ज्या ब्रँच, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना इथेही प्रॉब्लेम येतो की तिथे ते ऑप्शन दाखवत नाही. तर तुम्ही सुरुवातीला काय इन्फॉर्मेशन भरली ते महत्वाची आहे. तर इंजिनिअरिंग स्ट्रीम, पोस्ट, कॅडर आणि पोस्ट तुम्हाला इथे भरायची आहे. त्यानंतर बाकीची जी माहिती आहे तुमची कॅटेगरी वाईज तर ती खाली भरायची आहे. ओके, मग फॉर एक्झाम्पल सपोज इथे परत हे 2 पार्ट करतात याच्यामध्ये की तुम्ही कुठल्या प्रवर्गाचे आहात आणि कुठल्या प्रवर्गामधनं तुम्हाला अप्लिकेशन करायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एससी कॅटेगरीचा आहे पण एससीच्या जागाच नाही, तर मी मेन्शन करताना मी एससी प्रवर्गाचाच आहे, तर पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला एससीच लिहावं लागेल. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे की अप्लाइड अंडर विच कॅटेगरी, कुठल्या कॅटेगरी मधनं अप्लाय करताय तर इथे ते लिहायला पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल सपोज मी जसं आता सांगितलं की मी ओबीसीचा आहे, इथे मी टिक केलं, बरोबर आहे, पण ओबीसीच्या जागाच नाही तर इथे मला टिक नाही करता येणार. मग इथे मी ओपन खुला प्रवर्गामधून जाईल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता इथे मी ओबीसी केलंय आणि इथे सुद्धा ओबीसी केलंय जर वॅकन्सी असेल.
येते लक्षात? मग आता हे सगळ्या दोन्ही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट आणि कॅटेगरी अंडर विच यू वॉन्ट टू अप्लाय. येते लक्षात? तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित समजून घ्याव्या लागतील. जर तुम्हाला कॅटेगरी मधनं जायचं असेल तर इथे तेच कॅटेगरी, इथे जागा असेल तर तीच कॅटेगरी. त्याच्या व्यतिरिक्त, कारण एकदा तुम्ही कॅटेगरी मेन्शन केली, नो चेंज इन कॅटेगरी विल बी परमिटेड आफ्टर कंप्लीट रजिस्ट्रेशन ऑफ युअर अप्लिकेशन. त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर काय आहे, जर डिसेबिलिटी, आता हे मी सांगितलं तुम्हाला, पहिले काय केलं आपण, कॅडर सिलेक्ट केलं, त्यानंतर पोस्ट सिलेक्ट केली, त्यानंतर स्पेसिफिकली डिसेबिलिटी डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, आर यू पर्सन विथ अ बेंचमार्क डिसेबिलिटी 40% अँड अबो. ओके, तर दिव्यांग आहेत का तुम्ही? सॉरी, इथे जर मी यस केलं तर खालचे सगळे जे पार्ट आहेत ते ऍक्टिव्ह होतात. फॉर एक्झाम्पल, डिसेबिलिटी कॅटेगरी, तुमचा डिसेबिलिटी कॅटेगरी कुठली आहे, मग त्याच्यामध्ये 1 आर्म, 2 आर्म, 1 लेग, 2 लेग, तुमच्या पोस्ट नुसार असेल ते. ठीक आहे. आणि जर नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला नो करायचं आहे. इथे मल्टिपल डिसेबिलिटीज असेल तर ते सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आता इथे यस केलं तर हे ऍक्टिव्हेट झालं, जर नो केलं तर हे जसं दिसतं डिऍक्टिव्हेटेड तसं होईल इथे. ठीक आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर डिसेबिलिटी मध्ये गेलात तर त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही जर डिसेबिलिटी इथे यस केलं तर हे सगळे ऑप्शन्स तुमच्यासाठी ऍक्टिव्हेट असतात. जर तुम्ही इथे नो केलं तर हे ऍक्टिव्हेट नसतात. मग तरी आपण बघूया की एखादा विद्यार्थी दिव्यांग आहे, त्यांनी इथे यस केलंय, तर काय काय त्याला भरायचं आहे. त्याला हे भरायचं आहे की त्याला ऍडिशनल टाइम लागणार आहे का, यस किंवा नो. त्यानंतर त्याला मेंदूचा पक्षाघात, स्पेसिफिकली ज्याला आपण सेरेब्रल पाल्सी म्हणतो, ते आहे का, जेणेकरून त्याची स्पीड कमी आहे, अशा वेळेस तुम्हाला यस नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बेसिकली ऍडिशनल टाइम पिरियडची गरज आहे का, रिलेव्हंट. ओके. त्यानंतर तुम्हाला रायटिंग हँड अफेक्ट झालाय का, तुमचा हाताला काही प्रॉब्लेम आलाय का, यस नो करायचं आहे. तुम्हाला ऍडिशनल रायटर पाहिजे का, या सगळ्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल, हे बघा इथे, डू यू इंटेंड टू यूज द सर्व्हिस ऑफ अ स्क्राईब, म्हणजेच आपणास लेखनिकची मदत आवश्यक आहे का. इथे यस नो केलं तरच ती मिळेल, इथे यस केलं तरच मिळेल, नाहीतर मिळणार नाही. त्याचा परत व्हॅलिडेशन वेगळं करून आणावं लागणार आहे. येते लक्षात? आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही ऍक्ट आहेत की 40% डिसेबिलिटीशी रिलेटेड, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला यस नो करायचं आहे. तुम्हाला जर ऍडिशनल वेळ पाहिजे असेल ते सुद्धा इथे यस नो करायचं आहे. तुम्हाला लेखनिक पाहिजे असेल तर यस नो करायचं आहे. तर हे काही वेगळ्या पोस्ट आहेत, ह्या काही वेगळ्या आहेत, पण ह्या सगळ्या कशाच्या अंडर येतात, डिसेबिलिटीच्या अंडर येतात. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदम व्यवस्थित तिथे यस नो करायचं, आणि यस केल्यानंतर जर माहिती विचारली असेल तर ते तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तुमचा डॉक्युमेंटचा. तर डॉक्युमेंट जे सपोर्टेड डॉक्युमेंट्स असतात, ते सपोर्टेड डॉक्युमेंट्स जसं स्पेसिफिकली डोमिसाइल आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, एनसीएल आहे, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे, मराठी भाषा बोलण्याचा तुमचा फॉर्मॅट आहे, लहान कुटुंबाचा फॉर्मॅट आहे, याच्याशी संबंधित माहिती आहे. आता इथे त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की आपण सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नियमित कर्मचारी आहात का, म्हणजे प्रेझेंट एम्प्लॉई आहात का तुम्ही. इथे यस नो करायचंय. आता जर तुम्ही यस केलं तर डेफिनेटली मग कुठल्या पोस्ट वरती कधी जॉईन केलं, कुठल्या टाईपची तुमची सर्व्हिस आहे, कधीपासून सुरू झाली, हे सगळी माहिती ते विचारतील. ठीक आहे. तर ही माहिती तुम्हाला द्यावी लागेल, यस नो करावं लागेल. त्यानंतर तुमच्याकडे व्हॅलिड एनसीएल आहे का. ओके. तर नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट आहे ते यस नो करावं लागेल. तुम्ही नो केलं तर प्रॉब्लेम नाही, यस केलं तर ते डिटेल्स तुम्हाला टाकावे लागतील की कधीपर्यंत व्हॅलिड आहे, डेट आणि इयर. बऱ्याचदा काय होतं की त्याच्यामध्ये डेट मेन्शन नसते. डेट जर मेन्शन नसेल तर ते आर्थिक वर्ष कन्सिडर होतं. आता याच्यामध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा नंबर सुद्धा विचारला आहे. जर असेल तर तुम्हाला तिकडे यस नो करावं लागेल आणि ते टाकावं लागेल. जसं इथे आहे, तुम्ही यस केलं तर डेट आणि सिरियल नंबर, तसं बाकीच्यासाठी आहे बघा. कास्ट सर्टिफिकेट साठी आहे, यस केलं सर्टिफिकेटची डेट, यस केलं सर्टिफिकेटचा नंबर. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट यस केलं त्याचा नंबर, डेट. ओके. तसंच कास्ट व्हॅलिडिटी,
कास्ट व्हॅलिडिटीची डेट, कास्ट व्हॅलिडिटीचा सर्टिफिकेट नंबर. तुम्ही जर सर्व्हिसमॅन असेल तर त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे तुम्ही यस केलं तर डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे, कारण त्याच्यावरचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्याच्यावरच्या डेट टाकायच्या. आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असे प्रॉब्लेम येतो, सर डेट कुठली टाकू, नंबर कुठला टाकू, तर त्याच्यावरती आउटवर्ड नंबर वगैरे असतो किंवा स्टेटमेंट नंबर असतो, तो नंबर असतो. आणि डेट तर डेट ऑफ इश्यू असतेच असते. ठीक आहे, तर हे डॉक्युमेंट डिटेल आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये. स्पेसिफिकली यस नो केलं की आपल्याला ते स्पेसिफिकली इथे भरावं लागेल. इथे जर नो केलं तर हे डिॲक्टिव्हेट राहील आणि यस केलं तर हे ऍक्टिव्हेट होईल. तिथे तुम्हाला माहिती भरावी लागेल. मग ते कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमचं क्रिमिनल नॉन क्रिमिलियर असेल. ओके, तसंच बाकीचे जे ऍडिशनल सर्टिफिकेट आहे EWS, ओके, EWS सर्टिफिकेटचं सुद्धा इथे यस नो करावं लागेल. इथे त्यांनी मेन्शन केलंय की EWS सर्टिफिकेट व्हॅलिड फॉर द इयर 2022-23, 2022-23 साठीचं जे व्हॅलिड आहे ते त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे आणि ते सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे टाकावा लागेल. तसंच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का, मी नो केलं तर हे डिॲक्टिव्हेट झालं, यस केलं तर डेट आणि तुम्हाला भरावं लागेल. ही सगळी माहिती आत्ताच बघितली बघा. तसंच तुम्ही माजी सैनिक आहात का, दिव्यांग माजी सैनिक आहात का, अर्जदार शासन सेवेतील कर्मचारी एक्स गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात का, महिला आरक्षणाच्या अंडर तुम्ही अप्लाय करताय का, हे तर सिंपल आहे, तुम्ही यस नो कराल. पण जर महिला आरक्षणाच्या अंतर्गत आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन, तुम्ही इथे जर यस केलं तर तुम्हाला सपोर्टिंगला स्पेसिफिकली ऍडिशनल इन्फॉर्मेशन भरावी लागेल. येते लक्षात. तसंच स्पोर्ट्सशी रिलेटेड, against meritorious sports person shall ensure that she has the valid sport certificate which is validated by online application. हे सुद्धा स्पेसिफिकली महत्वाचं आहे, व्हॅलिडेट करून घ्यायला लागतं ते. ओके, याच्यामध्ये बघा स्पोर्ट पर्सन आहात का, प्रकल्पग्रस्त म्हणजेच प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, अर्थक्विक अफेक्टेड का, इथे सुद्धा तुम्हाला यस नो करावं लागेल ऍज पर युअर कॅटेगरी. जागा आहे नाही आहे हे चेक करा, नंतरच यस नो करा. कारण तुमच्याकडे प्रकल्पग्रस्ताचं आहे सर्टिफिकेट पण वॅकन्सीज नाहीत, तर ते तुम्हाला तिथे कामी येणार नाही. येते लक्षात. आणि दुसरी गोष्ट, जे प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट आहे ते जर स्पेसिफिक एखाद्या फॅमिलीच्या लीडरचं असेल, म्हणजे फॅमिलीचा जर कर्ता पुरुष आहे किंवा स्त्री आहे त्याचा असेल, तर त्याच्या मुलीला, त्याच्या मुलाला ते चालू शकतं. फक्त ते डेट सुद्धा व्हॅलिडेशन व्यवस्थित बघून घ्या. अनाथ असेल तर ते सुद्धा मेन्शन करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं की डोमेसाईल तर सगळ्यांनाच लागणार आहे, तुम्हाला इथे यस करावं लागेल. तुम्ही जर डोमेसाईलला नो केलं, आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, अर्जदार महाराष्ट्राचा आदिवासी आहे का, जर स्पेसिफिकली नाही केलं तर डायरेक्ट मेसेज येतो यू आर नॉट इलिजिबल. म्हणजे आदिवास डोमेसाईल सर्टिफिकेट हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. तुम्ही जर नो केलं तर कुणीही तुम्ही इलिजिबल होणार नाही. आणि तसंच बाकीच्या गोष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो, अंशकालीन असेल किंवा स्पेसिफिक अल्पसंख्याक असेल, तुम्हाला यस नो करायचंय. ठीक आहे, एक सिंपल प्रोसेस आहे. त्यानंतर बघा एक्झाम सेंटरसाठी, आता एक्झाम सेंटर मध्ये स्पेसिफिकली तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुमचं एक्झाम सेंटर कुठलं पर्टिक्युलर घ्यायचंय. त्याच्या अगोदर तुम्हाला रिलीजन लिहायचं, इथे सिलेक्ट करायचंय. त्याच्यामध्ये माहिती आपल्याला की कुठल्या कुठल्या रिलीजन मध्ये येतो, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल. ओके, तर ते मेन्शन करायचंय. नॅशनॅलिटी तर बाय डिफॉल्ट इथे इंडियन आलेली आहे, त्याच्यामध्ये काही आपल्याला करायची गरज नाही. आणि एक्झाम सेंटर जे आहेत ते इथनं ड्रॉप डाऊन मेनू मध्ये सिलेक्ट करायचंय. आता झेडपी सारखं इथे नाही, खूप सारे जिल्हे, इथे फक्त त्यांनी रेस्ट्रिक्टेड दिलेला आहे. पुणे दिलाय, छत्रपती संभाजीनगर, अमरावती दिलाय, नागपूर दिलाय, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR हे दिलेले आहेत, नांदेड दिलाय आणि सोलापूर दिलाय. तर हे एवढे सेंटर त्यांनी आता तरी त्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सिलेक्ट करताना याच पर्टिक्युलर पार्ट मधनं सिलेक्ट करावे लागतील. तर इथनं तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे, एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल, तुमची जन्मतारीख, महिना, इयर, ऑटोमॅटिकली तुमचं एज इथे कॅल्क्युलेट होईल. आणि जर एज बार झालेला असेल तर यू आर नॉट इलिजिबल असा मेसेज येईल. नाही तर तुम्ही हे टाकलं की तुमची कंप्लीट डेट येईल. ठीक आहे. ऑलरेडी फिल्ड इन डिटेल अंडर बेसिक डिटेल्स इन द ऑनलाईन फॉर्म स्पेशली पार्टिंग टू युअर कॅटेगरी. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. इथे तुमचं डायरेक्ट एज येईल. फॉर एक्झाम्पल हे भरताना फॉर एक्झाम्पल सपोज 36 आहे, तुम्ही इलिजिबल आहात की नाही ते चेक कराल, नाही तर तिथे यू आर नॉट इलिजिबल म्हणेल. सपोज 26 असेल तर तो इलिजिबल आहे. त्यानंतर जेंडर,
ओके, मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही असेल ते, आणि सिबलिंग्स किंवा ज्याला काय म्हणतो आपण ट्विन ब्रदर्स वगैरे आहेत का, हे सगळी माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. हे सेंटर्स दिलेले आहेत त्यांनी. तर इथे सगळी माहिती तुम्ही फिल केली की त्यानंतर मॅरिड आहात, ओके, फादर्स नेम, मदर्स नेम किंवा स्पेसिफिक पत्नीचं नाव वगैरे जे आहे ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल आणि त्यानंतर ऍड्रेस टाकावा लागेल. आता ऍड्रेस दोन प्रकारचे आहेत, एक आहे तुमचा ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्स आणि दुसरा आहे परमनंट ऍड्रेस. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा तोच ऍड्रेस असतो, एकच ऍड्रेस असतो, आणि जे विद्यार्थी अभ्यासासाठी वेगळ्या शहरामध्ये गेलेले असतात त्यांनी मात्र प्रॉपर वेनी टाकायचा, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली याच्यावरनं तुम्ही जर भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर ते डिस्टर्ब व्हायला नको. ओके, तर इथे सिंपल ऍड्रेस आहे, एक सिंगल लाईनचा ऍड्रेस साठी त्यांनी कंपल्सरी केलाय, बाकी मात्र लिहू शकता. डिस्ट्रिक्ट आहे, स्टेट आहे, पिनकोड प्रॉपरली टाकायचा, आणि जर हाच ऍड्रेस इथे असेल तर सेम ॲज अबो इथे क्लिक केलं तर डायरेक्ट तोच येतो. जर नसेल तर इथे क्लिक नाही करायचं आणि इथे परत एकदा तुमचा दुसरा जो ऍड्रेस असेल करस्पॉन्डन्स साठी तो टाकायचा. ठीक आहे, डेफिनेटली. त्याच्यानंतर तुम्हाला काय येतंय तर तिथे येतं फीचं स्ट्रक्चर. ओपन कॅटेगरी असेल, खुला संवर्ग असेल तर 1000 रुपये, आणि कॅटेगरी मी ओबीसी मध्ये टाकलंय तर इथे रक्कम आली आहे बघा 900 रुपये. आता प्रत्येक वेळेस फीचा हा इश्यू आहेच आहे विद्यार्थी मित्रांनो, बट वी डू नॉट हॅव अ चॉईस. त्यांनी जीएसटी इनवॉइसिंग सुद्धा केलेलं आहे. ओके, तर हे सगळं जे आहे इथे क्लिक करायचं. आता तुम्ही जेव्हा इथे ड्रॉपडाऊन मेनू मध्ये जाता तर तिथे दोन ऑप्शन येतात, एक परमनंट ऍड्रेस आणि एक टेम्पररी ऍड्रेस. तर इथे जे टेकलेलं आहे या ऍड्रेस पैकी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. त्यांचं म्हणणं आहे की जीएसटी सर्टिफिकेट जे आहे जे कुठल्या पर्टिक्युलर पार्टवर पाठवा. स्टेट फॉर जीएसटी इनवॉइसिंग महाराष्ट्र, 900 रुपये फी आहे आणि ती तुम्ही प्रोसीड करायची. ठीक आहे, जसं आता मी सांगितलं तुम्हाला की कुठलाही ऍड्रेस वगैरे टाकला तर मे बी एखाद्या वेळेस व्हॅलिडेट करताना असं नाही, ऍड्रेस कुठलीही तुमची माहिती, पर्सनल माहिती असेल, डिटेल माहिती असेल, हे जर टाकायला गेलं तर मध्येच एखाद्या वेळेस असा मेसेज येऊ शकतो रेड कलर मध्ये. ते काय इंडिकेट करतं की दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन इज नॉट व्हॅलिड. तर घाबरायचं कारण नाही, तिथे स्पेसिफिकली स्पेस बारनी परत डिलीट करायचं, परत टाईप करून बघायचं, रिफ्रेश करायचं, बरोबर आहे, टॅबनी जाऊन बघायचं. तर हे जे ऍडिशनल प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील. पहिले सुरुवातीला 2-3 दिसतील, मग एक दिसेल, तर हे व्हॅलिडेट करता येतं. ओके, आणि मग एकदा का तुम्ही व्हॅलिडेट युअर डिटेल्स केलं तर तुम्हाला मेसेज येतो की व्हेरीफाईड सक्सेसफुली, आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट स्टेप. मे बी एखाद्या वेळेस मध्येच असाही प्रॉब्लेम दिसू शकतो, रेजिस्ट्रेशन रिक्वेस्ट फेल्युअर, कंटिन्यू टू द होम पेज. घाबरायचं कारण नाही, परत रिफ्रेश करायचं, नाही परत त्या पेज वरती आलं तर कंटिन्यू टू होम पेज वरती क्लिक केलं की डायरेक्ट परत रजिस्ट्रेशन पासून सुरुवात होते, पण जो डेटा सेव्ह केलेला आहे तो डेटा तसाच्या तसाच राहतो. येते लक्षात? ओके, त्यानंतर आपली बेसिक इन्फॉर्मेशन झाली आहे, फोटो सिग्नेचर अपलोड करून झाली आहे, डिटेल्स मध्ये आपण आहोत, डिटेल्स मध्ये पर्सनल डिटेल आपण भरलेत, बरोबर आहे, बेसिक डिटेल्स. आता क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स साठी डेफिनेटली इथे मेन्शन करताना त्यांनी काय केलेलं आहे की कुठली एक्झाम उत्तीर्ण आहे, पास आहात, त्याच्यानंतर नेम ऑफ द बोर्ड, युनिव्हर्सिटी, डिग्री, सब्जेक्ट, स्ट्रीम मेन्शन केलंय, पासिंगचा डेट विचारलाय, टक्केवारी विचारली आहे, ग्रेड विचारलाय. तर ह्या सगळ्या, आता बघा हे IBPS फॉर्म आहे, याच्या अगोदर तुम्ही IBPS नी जे आहे एक्झाम कंडक्ट केल्या ते जर फॉर्म बघितला तर सेम स्ट्रक्चर आहे. हे असं स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये, फक्त इथे वरती जे लोगो आहे तो तिकडे PMC चा होता, इथे तो कशाचा आहे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा आहे, पण बाकी गोष्टी मात्र सेम आहे. आता काही विद्यार्थ्यांना इथे सुद्धा प्रॉब्लेम आला होता. काय प्रॉब्लेम आला होता की सर 10वीला बोर्ड काय लिहायचं, तर महाराष्ट्र बोर्ड आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आता इथे सुद्धा तुमचा डिग्रीचा आहे तर त्याच्यामध्ये काय मेन्शन करायचंय तुम्हाला, तुमचं स्पेसिफिक ग्रॅज्युएशन वगैरे जे काही आहे. तर ही सगळी माहिती भरायची, जी माहिती तुम्ही 10वी साठी केली आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा असेल तर डिप्लोमाची माहिती लिहायची, डिग्री असेल तर डिग्रीची माहिती लिहायची, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती लिहायची आणि अदर माहिती लिहायची. आता याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा की ह्या ज्या पोस्ट आहेत, जसं पनवेल महानगरपालिकेच्या पोस्ट आल्या होत्या तशाच ह्या पोस्ट आहेत, याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी सेपरेट वेगळा ठेवलेला आहे, ग्रॅज्युएशन लागतंय. ओके, त्याच्यानंतर मला जर एक्सपिरियन्स असेल मी यस नो करू शकतो. मी जर यस केलं तर स्पेसिफिकली मला काय त्याच्यामध्ये खूप सारे पर्टिक्युलर पॉइंट्स खाली मेन्शन करावे लागतात. ओके, सर्टिफिकेशन, कॉम्प्युटर नॉलेज, MSc IT, आता याच्यावरती आम्ही खूप सारे व्हिडिओज केलेत,
तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना MSc IT लागत नाही. तर इथे त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की डू यू पजेस एनी सर्टिफिकेशन इन कॉम्प्युटर नॉलेज MSc IT ऑर इक्विव्हॅलंट कोर्सेस. तर इथे यस करायचंय. MSc IT रिलेव्हंट कॉम्प्युटर कोर्सही चालेल. तुमच्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीवरती किंवा तुमच्या मार्कशीटमध्ये कॉम्प्युटरशी रिलेटेड सब्जेक्ट असेल बघा, तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस यूज होईल. ठीक आहे. डू यू हॅव अ नॉलेज इन मराठी लँग्वेज, इथे तुम्हाला यसच करावं लागेल. नो केलं तर यू आर नॉट इलिजिबल म्हणते. आणि जर CBSE चे विद्यार्थी असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागेल आणि ज्यांना मराठी विषय होता त्यांना प्रॉब्लेम नाही राहणार. ठीक आहे. ओके. एक्सपिरियन्स अँड मराठी लँग्वेज इन्फॉर्मेशन, जसं मी आता सांगितलं, याच्यामध्ये तुम्ही जर एक्सपिरियन्स टाकला तर तुम्हाला खूप सारे डिटेल्स भरावे लागतात. फॉर एक्झाम्पल नेम ऑफ द एम्प्लॉयर, कुठल्या संस्थेमध्ये काम करत होतात. फॉर एक्झाम्पल इथे मी लिहिलं स्थापत्य इंजिनिअरिंग. तुमचं डेझिग्नेशन काय होतं, मी लिहिलं सिनियर डिझाईन इंजिनियर. कधीपासून होतात, मी यस केलंय आणि डेट टाकली. ओके. कधीपर्यंत, त्यानंतर नेचर ऑफ ड्युटीज, जर सोडलं असेल तर का सोडलं, आणि ते इथे तुम्ही टाकल्यामुळे इथे तुम्हाला टोटल एक्सपिरियन्स त्यांनी दिलेला आहे. इथे तुम्हाला ऍडही करता येतो एक्सपिरियन्स आणि रिमूव्ह करता येतो. याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या की त्यांनी क्रोनॉलॉजी कशापासून सांगितली हे तुम्हाला प्रॉपर बघावं लागेल, नाही तर डेट येत नाहीत, मग तिथे तो इश्यू येतो, मग मुलं पॅनिक होतात. इथे लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलेलं आहे की कामाचा अनुभव दिनांक या पर्टिक्युलर रोजीच्या स्थितीत, म्हणजे समजा फॉर्म भरायच्या दिवशीपासनं तर सध्याच्या नियुक्त्यापर्यंत प्रारंभ करावा. तर त्या अनुसरून म्हणजे डेट ऑफ स्पेसिफिक जे काही फॉर्म फिलिंग आहे ते, तर सध्याच्या नियुक्त्यानुसार प्रारंभ करावा. म्हणजे स्टार्ट फ्रॉम द प्रेझेंट एम्प्लॉयर. स्टार्ट फ्रॉम द प्रेझेंट एम्प्लॉयर म्हणजे सगळ्यात पहिलं काय येईल, आता कुठे आहात, आणि नंतर मग ऍड करत गेलात तर मग अगोदरच्या डेट येतील, नाहीतर डेट येत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी लँग्वेज आलीच पाहिजे. त्याच्यासाठी मग काय आहे की मराठी भाषा वाचता आली, लिहिता आली, बोलता येते, याला टिक मार्क करायचं. अजूनही दुसरी कुठली एखादी लँग्वेज येत असेल तर ते टिक मार्क करायचं. तिसरी येत असेल तर तेही टिक मार्क करायचं. ठीक आहे. हा डेटा व्हॅलिडेट करायचा. व्हॅलिडेट केल्यानंतर आता जसं सांगितलं मी की मध्येच रेड येतं, असं येतं किंवा असं येतं, तर परत रिफ्रेश करून बघायचं आणि त्यानंतर नेक्स्ट, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर स्पेसिफिकली तुम्ही सगळी माहिती भरू शकता. जी भरलेली माहिती आहे व्हेरीफाईड झाली आहे सक्सेसफुली. ठीक आहे. त्यानंतर तुमचे डिटेल्स दिसतील तुम्हाला. डिटेल्स मध्ये हे सगळे परत एकदा चेक करायचं, याच्यामध्ये काही चुकलंय का वगैरे, कारण खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. बऱ्याचदा सह्या व्यवस्थित दिसत नाहीत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही भरलेल्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन बाकीच्या गोष्टी चेक करून घ्या, कारण परत मिळणार नाही. आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आल्या की त्यानंतर बघा इथे साइन पण आली आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनचा टॅब आला. तुम्ही कंप्लीट रजिस्ट्रेशन एकदा का केलं तर तुम्ही कुठलंही एडिट करू शकत नाही. ठीक आहे. बघा, ऑन कंप्लीशन ऑफ रजिस्ट्रेशन नो चेंजेस ऑफ डेटा ऑलरेडी एंटर्ड विल बी परमिटेड. आफ्टर कंप्लीशन ऑफ रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर पेमेंट इज ऍक्टिव्हेट. मग कुठे जाईल ते पेमेंटसाठी. तर बघा इथे बेसिक इन्फॉर्मेशन टाकली, फोटो सिग्नेचर टाकले, डिटेल्स टाकले, प्रिव्ह्यू बघितला. आता पेमेंट मध्ये गेलोय आपण. पेमेंट मध्ये तुम्हाला आता इथे 1000 रुपये स्पेसिफिकली दिसत आहेत. तर स्पेसिफिकली ते ऍक्च्युली 900 आहे. मग आता इथे कॅप्चा टाकायचा आणि सबमिट करायचं. डेफिनेटली तुम्हाला गेटवे येतील. याच्यामध्ये परत एकदा महत्वाचा पार्ट रिक्वेस्ट करतो, फोन पे आहे, UPI आहे, QR कोड आहे, हे वापरू नका, कारण त्याच्यामध्ये बराचसा प्रॉब्लेम येतो. ते पैसे जमा होत नाहीत, 24 तासानंतर आपल्यालाच रिफंड होत नाही. त्याच्यामुळे स्पेसिफिकली आपण काय करतो, तिकडे सबमिशन तर करून बसतो. मग अशा वेळेला तुम्हाला परतच फॉर्म भरावा लागतो, ज्याच्यामध्ये अजून प्रॉब्लेम्स येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. एकदा का तुम्ही पेमेंट कंप्लीट केलं की प्रॉपर वेनी तो एक्झाम फॉर्म सबमिट होईल. सबमिट झाल्यानंतर त्या युजर ID आणि पासवर्डनी प्रिंट आउट काढायला विसरू नका. प्रिंट आउटची सॉफ्ट कॉपी मेल, ड्राईव्ह, मित्रांना सेव्ह ॲज, टेलिग्राम मध्ये सगळं करून ठेवा. बिलकुल प्रॉब्लेम यायला नको. येते लक्षात. आणि तुम्ही लक्षात ठेवा की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर वेनी तुम्हाला कम्युनिकेट होईल. कॅन्डिडेट विल रिसीव्ह द युजर ID अँड पासवर्ड ऑन द रजिस्टर्ड ईमेल ID अँड रजिस्टर्ड मोबाईल नंबर. येते लक्षात. आणि ते खूपच महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे यूज कराव्या लागतील. डेट ऑफ बर्थ, करेक्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID जे आहेत हे कुठल्याही कंडिशन मध्ये चेंज होणार नाही. महत्वाच्या तारखा मी ऑलरेडी सांगितल्या, तरी मी परत एकदा हायलाइट करतो. 23 ऑगस्ट पासून फॉर्म सुरू झालाय. 12 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर काही दिवस तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढता येणार आहे, पण त्यानंतर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही करता येणार नाही. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो.
नाउ द लास्ट पॉइंट, अभ्यासाला सुरुवात करा, बिलकुल त्याच्यामध्ये वेळ गमावू नका. वेगवेगळे एक्झामिनेशन्स येत आहेत, अजूनही WCD, त्यानंतर PWD, JEE, BMC हा एक्झाम येणार आहे. पॅटर्न बऱ्यापैकी सारखा आहे, त्याच्यामुळे बिलकुल तुम्ही वेळ घालवू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर टेक्निकलचा अभ्यास करायचा असेल तर 6000+ MCQचं हे लेटेस्ट जे व्हर्जन आहे, ज्याच्यामध्ये 2013 पासून 2023 पर्यंत सगळे क्वेश्चन पेपर्स आहेत आणि TCS IBPS पॅटर्न वरती आधारित आहेत. याच्यामध्ये PYQ जे आहेत 70 क्वेश्चन पेपर आणि TCS ने आता जे घेतलं WRD 2019चं आणि TPA 2023चं हे सुद्धा याच्यामध्ये ऍड ऑन आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल हे पुस्तक टेक्निकल साठी खूप उपयुक्त होईल. तसंच तुम्हाला जर नॉन टेक्निकलचा काही अभ्यास करावा लागत असेल, याच्यामध्येही नॉन टेक्निकल आहे, पण जर स्पेसिफिक नॉन टेक्निकल साठी मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी कंप्लीट TCS IBPS पॅटर्न वरती 1000पेक्षाही जास्त प्रश्न याच्यामध्ये आहे. संपूर्ण मार्गदर्शक हे खूप चांगलं पुस्तक आहे, जे सगळ्याच एक्झामिनेशन साठी तुम्हाला कामी येईल. मग ते एक्झाम तुमची कुठल्याही पर्टिक्युलर याची असो, कॉर्पोरेशनची असो. ठीक आहे, येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आता त्याच्यानंतर ज्या बॅचेस आहेत आपल्या रनिंग बॅचेस, तर सिव्हिल इंजिनिअरिंगची एक ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच आहे, जी सगळ्याच एक्झामिनेशन साठी MIDC, WCD, ZP, PWD, BMC, WRD ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून आहे अवेलेबल. तुम्ही याची माहिती आमच्या IVR नंबर 788 781 1411 याच्यावरती करून घेऊ शकता, किंवा 9699897070 याच्यावरती सुद्धा घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, फॅकल्टी बघून घ्या. गिरीश सरची टीम आहे, एक्सपर्ट टेक्निकल फॅकल्टी आहे. याच्यामध्ये अक्षय सर असतील, अंकित जैन सर असतील, धीरेन सर असतील, वर्मा सर असतील, सौरभ सर असतील. आणि जी नॉन टेक्निकलची टीम आहे, सागर करे सर असेल, माधव सर असतील, ओके, त्याच्या नाळे सर असतील, इप्पर सर असतील, ढोबळे सर असतील, त्यानंतर ऍप्टी रिझनिंग साठी नागेश शिंदे सर असतील. ही खूप चांगली टीम आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ऍडमिशन ओपन आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक एक्झामिनेशन आल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन पासन तर एक्झाम झाल्यानंतर त्याचा अनालिसिस, कट ऑफ प्रिडिक्शन पर्यंत आपण विविध माहिती विद्यार्थ्यांना पोहोचत असतो. फॉर्म फिलिंगचे या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही भरभरून बघितले, अक्षरशः 75,000च्या वरती व्ह्यूज गेलेले आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही काहीतरी मेहनत घेतोय आणि तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवतोय. उद्देश एकच असतो की तुमचं फुल फोकस हा अभ्यासावर असला पाहिजे आणि ज्या तांत्रिक अडचणी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, फॉर्म फिलिंग मध्ये अडचणी असतात, त्याच्यामध्ये जास्त तुमचा स्ट्रेस किंवा वेळ जायला नको. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याशी संबंधित तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, कुठलीही शंका असेल, तर आम्ही दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल याच्यामध्ये लक्ष द्या की खूप सावधानतेने फॉर्म भरा. साधी प्रोसेस वाटते आणि साधी वाटणारी प्रोसेस कधी क्लिष्ट, कॉम्प्लिकेटेड होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे स्टेप वाईज प्रोसिजर फॉलो करा. पूर्ण वाचून घ्या, हा व्हिडिओ परत एकदा बघा आणि स्टेप वाईज प्रोसेस सगळी फॉलो करा. घाई करू नका फॉर्म भरायला आणि 11th आवरलाही भरू नका. विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू सो मच.